नमस्कार माझ्या मित्रमंडळींनो. तर आता आम्ही आलो आहे खंडोबा मंदिरात, जिथे स्वामींचं प्रथम आगमन झालं होतं. खंडोबांचं दर्शन घेऊन आम्ही राजाराय मठात आलो, जिथे स्वामी नेहमी ये जा करत असत. तिकडचा जो मुख्य द्वार आहे तो स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधण्यात आला आहे. तिकडनं आम्ही आलो स्वामींच्या समाधी मंदिरात, जिथे आजही स्वामी आपल्या भक्तांसोबत आहेत. काळ बदलला पण स्वामींची कृपा अजूनही तशीच आहे. तिकडनं आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो बाळप्पा महाराजांच्या मठात, जिथे स्वामींनी त्यांना आपल्या चिन्मय पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधायला त्यांना सांगितलं होतं, तो हा मठ. त्यानंतर आम्ही आलो हक्क्याच्या मारुती मंदिरात, जिथे बाळप्पा महाराजांनी 12 वर्ष तप करून साधना केली होती. असे 5 मुख्य मंदिर करून आम्ही आजचा दिवस घालवला. चला तर मित्रमंडळी, आता घरी जायची वेळ झाली. 4 दिवस छान असं देवदर्शन झालं आमचं. आम्ही स्टेशनला आल्यानंतर आम्हाला कळालं आमची एक्सप्रेस जवळपास 1 ते 1.5 तास लेट आहे. फायनली आमची एक्सप्रेस आली. आम्ही त्यामध्ये बसलो. लोणावळा घाटात थोडा वेळ थांबलेली ट्रेन आणि समोर पसरलेला निसर्ग, आहा! मन अक्षरशः ताजंतवानं झालं. आणि सूर्य मावळताना एक सुंदर असं दृश्य आम्ही पाहिलं.